भाऊला म्हणलं गाडी धुवून घे, भाऊने तर गाडी धुतली नाही. आज तर मलाच हाताने गाडी धुवा लागणार आहे. गाडी एवढी भरली आहे ना, पावसाने रोज एवढा पाऊस येतोय की पुणे तिथे काय होणे, एवढा पाऊस होतोय की गाडीची पूर्ण वाट लागली. पहिली गाडी वॉश करून घ्यावं लागणार. आज गाडी लावली पण भाऊ कुठे गायब झालाय काय माहिती आमचा. आज काय कारणामुळे व्हिडिओ पण शूट करता नव्हते येत. काय झालं, मोबाईल झालता तुमच्या भावाचा खराब. स्कॅनर म्हणून मोबाईल दिला फेकून टूल बॉक्स मध्ये, त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आले. इथून पुढे नक्की आपले व्हिडिओ शूट होतील. नक्की आपण बघत राहा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. कालचा माल आलेला चेक करून घेतला. रेक्झिन बरोबर आलाय का, फोम बरोबर आलाय का, ह्या गोष्टी चेक करून घेतल्या. फोटो तर दिसत सेम होता पण क्वालिटी ती आली का चेक केली. जसं आपल्याला समोरून सांगितलं होतं की तुम्हाला असा माल येणार आहे, चेक करून घेतलं. कारण ऑर्डर तर आपण रेक्झिन मध्ये केलता, लेदर रेक्झिन मध्ये, कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार. मटेरियल तर एकदम परफेक्ट आलाय. गाडी तर एवढी मळलेली ना, गाडी एवढी खराब झाली तर वॉश करून घ्यावं म्हणलं आज. तर आता गाडी वॉशला नेऊन लावतो. सकाळ वॉशिंग करून घ्यावं लागेल. कारण बऱ्याचदा असं होतं की जास्त माती लागल्यानंतर गंज वगैरे पकडते. गाडी तर लावून गेलो, माघारी पाहतोय तर काय की भाऊनी गाडीच धुतली नाही आहे. मग आता तर गाडी तर हातानेच धुवा लागेल. इकडे तिकडे बघतोय, भाऊ तर गायब, कुठे मला नाही गेला वाटते. यांना विचारलं, हे म्हटले कुठं बाहेर गेलाय. हे बघा तुम्ही, पॉलिश चालली आहे, रबिंग पॉलिश कारला. आपण टू व्हीलरला पण करू शकतो. तर चला, आता गाडी तर काही त्यांनी धुतली नाही, आपल्याला तर हातानेच धुवा लागणार आहे. हे सिस्टम आहे. खुलजा सिम चालू झालं बघा. चला, मी पटकन गाडी वॉश करून घेतो आणि तुम्हाला भेटतो नंतर थोड्या वेळाने. गाडी वॉशिंग करून आणली, ऑइलिंग करून घेतली, ग्रीसिंग केलं, हवा चेक केली. वातावरण तर पूर्ण जरा क्लायमेट ठीक झालं, कारण सकाळपासून तर पाऊसच पडतोय. आता पण थोडं यायला लागलाय. पण लई येण्याआधीच थोडीशी गाडी वॉश करून घेतली. पण काय पाऊस एवढा येतोय की गाडी धुवून पण काय उपयोग नाही. रोडवर चालणार की परत चिखल लागणारच आहे. तरी पण काळजी घेतलेली चांगली गाडीची. दुपारी तर काही काम आले ते, पण पावसामुळे शूट नाही करता आला. पाऊस पण एवढं येतोय की 5 मिनिट येतोय, 5 मिनिट ऊन पडतंय. अभी क्या पता है क्या हो रहा है यहाँ पे. त्यानंतर दुपारी मग डबा आणला, जेवण वगैरे करून घेतलं. आता क्लायमेट तर बिघडायला लागलेलं आहे. बघू काम बी मला तर काय होतं. काम तर आलं, पण पाऊस पण एवढा आला की काम पण करता येत नाही, बसता पण येत नाही. कसं तरी काम केलं भिजत, थोडं सुकं. पण आजारी मात्र 100% पडणार आहे. रोज तर थोडा भिजतोय. मित्राकडे जावं लागेल. आपल्या मित्राचं रोडे हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर संध्याकाळचा हिशोब करून घेतला. बिल चेक करायचेत, पेमेंट आलेले चेक करायचेत. बघू म्हटलं कोणाचं पेंडिंग राहिले, किती आलेत. ऑनलाईन आलेले काही पेमेंट चेक नाही केलं दुपारी, टाईम नाही भेटला. काय होतं, पावसामध्ये शूट पण करता येत नाही आहे आणि लिहायचं पण विसरून जाते. आधी तर लिहून घेतला दिवसाचा हिशोब लिहायला काही राहतो पण मागं, पण आठवून लिहावं लागतंय. कारण स्वतःच्या धंद्यामध्ये स्वतःला आपण मालक न समजता स्वतःला कामगार समजून जर काम करत राहिलं तरच चांगली प्रगती होते. मालक, सेठ, फोन काही भेटत नाही. थोडं स्वतःला कष्ट घ्यावं लागतंय. कष्ट केल्यानेच काहीतरी साध्य होणार आहे. दे रे हरी पलंगावरी, असं तर होणार नाही. आणि देव तर काय आपल्याला फुकट देणार नाही, कष्ट तर घ्यावंच लागते. पण स्वतःच्या धंदा स्वतः राबलेलं कधी पण चांगलं आहे. आणि मी माझ्या धंद्यामध्ये मी स्वतःला मालक समजतच नाही. माझा हिशोब मी रोज लिहितो, रोज टोटल मारतो. माझा स्वतःचा खर्च मी लिहितो. आणि हे प्रत्येकाने लिहावं, चांगली गोष्ट आहे. स्वतःचे खर्चावर त्याच्यावर ताबा राहतो. किती बिल आलं, किती गेलं, चेक करून घेतलं. आज पेमेंट आले ते काय आपले पेंडिंगचे, ते पेमेंट पण चेक करून घेतले. तारखेवाईज पेमेंट चेक करावं लागतात. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की कस्टमरला डबल पैसे मागतोय मी, हे सर पेमेंट नाही आलं आपलं, तेच मार्क करून घेतो. नाहीतर डबल एखाद्या दिवशी मारायचं मला, असं डबल पैसे मागितलं कसे देणार ना डबल आपल्याला. हिशोब तर झाला, पण त्याचबरोबर स्वतःचा खर्च पण टोटल मारून बघितले की किती झाले. खर्चाचा आकडा तर बराच मोठा आहे.
सांगू जर शकत नाही. मम्मीने ऐकलं तर बोंबलन, एवढा खर्च बाहेर करतोय तू. हे आपल्यातच राहू द्या, त्यांना सांगायला पण नको. त्याचबरोबर बाकीचं चेक करून गेलं. जे काल सेट कवर आलं, ते मटेरियल आलं होतं, त्याचं बिल पाठवलं होतं. पेमेंट झालेलं लिहून घेतलं, किती तारखेला पाठवलं ते लिहून घेतलं. कोणाचं पेंडिंग आहे ते पण चेक करून घेतलं. कारण ठरलेल्या तारखेला 1 तारखेला किंवा 2 तारखेला द्यावं लागतंय. तसं तर 1 तारखेला आपल्याला रेंट द्यावा लागतो. हिशोब तर चाललाय, पण उधारी पण आहे. उधारीसाठी करायचं तरी काय, तुम्ही तरी सांगा मला कमेंट मध्ये. उधारी तर होतीच आहे. किती पण बोललो उधारी नाही करायची तरी होतीच. सांगा तुमच्या भावाला काहीतरी पर्याय तरी सांगा उधारी नाही करायची म्हणून. उधारी कशी बंद करता येईल याच्यावर उपाय सांगा काहीतरी आपला. कमेंट मध्ये सांगा मला खाली. तर हिशोब तर होत आलाय, कारण मंथ एंड होत आलाय हा. आता मंथ एंडला तर भरपूर बिल द्यावं लागतात आपल्याला. रेंट आहे, लाईट बिल आहे, अजून बरेचसे खर्च आहे, मोबाईलचं रिचार्ज आहे. मी तर मंथली रिचार्ज मारतो. लग्न तर केलंय अंबानीने, पण आयर तर देतोय आम्ही. 2 महिन्यात 200 रुपये वाढवले त्यांनी. कसं करायचं गरिबाने? एवढे पैसे कुणाकडून येणार आहेत? तो आहे अंबानी, आणि आम्हाला केलंय उगाच आयर देऊन अंबानी पण. म्हणजे आपण काही गरीब माणसं नाही राहिलो, तुम्ही आम्ही. आपण जर आज रिचार्ज मग एक जण 100 रुपये जर देतो तर आपण आयरच देतोय. मग काय आपण काही लहान आहे का? आपणा बी नाद नाही करायचा भाऊ. हिशोब तर झाला, आवरलं दुकान आणि निघलो. सुशांत सरांचा फोन आला आपल्या, भाऊया आज जेवण करायला. म्हणलं आज मेजवानी तर चांगली राहील, कुठं नेतात पाहूया. मस्तपैकी आवरलं, पटकन पटपट पटपट निघलो. भूक तर जाम लागली. काल उपवास होता. मग काय आज पण उपाशी नव्हतो, पण सकाळी खाल्लेलं, दुपारी पण जेवण केलं, संध्याकाळी पण भूक लागली लवकर आज. पाऊस तर नाही, फक्त आता येताना लागाय नको. कारण रेनकोट पण घेतला नाही. कारण आज वॉशिंगला लावली होती गाडी, रेनकोट काढून ठेवला घरी, दुकानात सॉरी. रेनकोट असल्या बाईक मध्ये टेन्शन नाही राहत. रेनकोट कुठे पण पाऊस आला घातला, भिजत नाही काय नाही. सरांना कॉल करावा लागेल. सरांनी फोन केला देव फाट्यावाल्या, फोन कर बघू कुठे नेतात आज मेजवानीला. श्रावण चालू आहे, नॉनव्हेज तर नाही, व्हेज. बढ़िया पनीर बिनीर खाएंगे, बढ़िया पंजाबी थाली खाएंगे, आज मजे करेंगे. बघूया आता सरांना कुठे भेटतायत सर. फोन तर लावला पण सर काही याय नाही, कुठे गेलेत काय माहिती. अंधार पडल्यावर गायब होतात, येत नाही लवकर. कुठं घुसतायत, काय करतायत काय माहिती. MITच्या दारात तर बसलोय किती वेळ वाट बघत. 15-20 मिनिटं होत आलीत. बघूया येत आहेत का नाही लवकर. मेजवानी त्यांची वाट मला बघायला होत्यात. अपने इधर तो ऐसा नहीं चलता बॉस, अपने घर में कोई आता है तो अपन जल्दी उसको खाना परोसते. त्याचबरोबर जेवण तर आलं. मेजवानी तर म्हणलं हॉटेलला असन, पण भाऊनी हसत हसत आणलं मेसला. चला मेनू पण चांगला होता, मस्तपैकी खीर आहे, आलू मटर आहे, चपाती, पापड पण आहे त्याचबरोबर. जेवण बिवण मस्तपैकी झालं. आता सरांना म्हणलं काहीतरी मस्तपैकी गरम किंवा आईस्क्रीम थंडपैकी काहीतरी खाऊया. पण सरांचा चालला होता जरा घरचा फोन, कारण सरांचं आहे आता लग्न. तो हा कर या ना कर, तुला तर पेढा खावाच लागणार आहे भाऊ, तुझा तर शॉर्टच. ते म्हणतात ना, लड्डू खाके भी पछताय ना खाके भी पछताना पडताय. मग म्हणले चला माऊलींच्या दर्शनाला जाऊन येऊ. आज तर दहीहंडी होती, यायला लेट झालं, नाही तर ते पण तुम्हाला दाखवलं असतं. गर्दी पण लय होती, आम्हाला पण लेट झालं जरा, दहीहंडी पण होऊन गेली तोपर्यंत. चला म्हणलं आतमध्ये दर्शन करून येऊ. गर्दी पण नव्हती एवढी, आणि पाऊस पण नव्हता. बरेच दिवस झाले मंदिरात पण आलो नाही, साधारण 15 दिवस झाले असतात. एवढे भोळे भक्त एवढं लांबून येतात, आणि आम्ही जवळ असून येणं होत नाही आमच्याच्यानं. पण ठीक आहे, आम्ही कुठेही असो आमची माऊली आमच्यावर लक्ष देऊ नये, आणि आम्ही पण त्यांच्या आशेवर आहोत. आणि भोळ्या मनाने आम्ही पण त्यांची भक्ती करतो. हा त्यांचा स्वच्छ परिसर बघा माऊलींचा. मंदिर पण एकदम स्वच्छ, साफसफाई एकदम. आणि कालच माऊलींचा जन्मोत्सव पण होऊन गेला. कृष्ण जन्म आणि माऊलींचा जन्मोत्सव हा एकाच दिवशी येतो,
हे माहितीच नव्हतं मला ऍक्च्युली. हे मला काल माहित झालं आणि काल मला ऍक्च्युली काम होतं त्यामुळे येता नाही आलं. त्यामुळे म्हटलं आज सर पण बोलले जायचं, मग म्हटलं चला येऊया जाऊन. आलो, प्रदक्षिणा मारली, दर्शन घेतलं. गाभाऱ्याचा दरवाजा तर बंदच होता. हॉल मधला दरवाजा एक खोलला. चला तिकडे तर होती जागा. आणि आपल्या माऊलींच्या मंदिरात पण लाडूचा प्रसाद भेटतो आता. बालाजी शिर्डीच नाही, आपल्या माऊलींच्या मंदिरात पण भेटतो आता. हे काउंटर आहे पुढे, तुम्ही बघितलं असं. लाईनीला तर अजिबात माणसं नव्हते, एकदम मोकळं होतं एकदम, गर्दी वगैरे अजिबात नाही. हे बघा CCTV, इथून माऊलींचं दर्शन, थेट दर्शन. इथं बसून शांत मनाने तुम्ही पाहू शकता माऊलींना. स्क्रीन खराब झाली होती, होईल नीट. त्याचबरोबर दर्शन घेतलं, हॉलमध्ये आलो. पुढं तर अजून एक दरवाजा उघडलेला होता, फार गाभाऱ्यापर्यंत जाता आलं. हा दरवाजा बहुतेकदा उघडलेला नसतो, कारण तिथून पुढे भजनी मंडळी किंवा कीर्तनकार हे असतात किंवा वाचनावाले. हे बा माऊलींचा हा गाभारा पूर्ण चांदीचा आहे. मागे विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती. दर्शन केलं. हे स्टेज आहे जिथं भजन वगैरे होतात. लहान मुलं आलती संस्थेतली, इकडे संस्था पण आहे, लहान वगैरे केलं आणि निघालो. तुम्हाला हे तर दाखवायचं राहूनच गेलं की या वर्षी आपल्या आळंदीच्या चौकामध्ये हे बनवलंय. एकदम भव्य दिव्य असं हे चौकामध्ये बनवलेलं आहे. रात्रीचं तर एकदम खूप छान वाटतं. त्यानंतर नदीला तर खूप पाणी आलंय चंद्रभागेला. थोडस खराब दिसतंय कारण पाणी पण लांबून येतंय वरून. पाणी तर खराब राहणारच आहे, पावसाचं पाणी म्हटल्यावर. भरपूर पाणी आलंय. त्याचबरोबर आजचा ब्लॉग करूया समाप्त. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. मी पण जातो घरी, खूप दमलोय आज. पाऊस पण आता दिवसभर भिजलोय, अंग पण खूप पेन करतंय. गोळी वगैरे खाऊन झोपावं लागेल. तुम्ही पण काळजी घ्या, भिजू वगैरे नका, कारण सध्या आजाराची पण खूप साथ चालू आहे. डेंगू, मलेरिया हे पण आजार खूप सुटत आहेत. थोडं मच्छरांपासून त्याच्यापासून पण तुम्ही सावध राहा आणि आपल्या घरातल्या मुलांनाही सावध ठेवा. चला तर मग भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही जर माझ्या युट्यूबवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला प्रेस करा आणि शेअर करा. आणि जर अजून काही तुम्हाला वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही कमेंट करा. तुमचा भाऊ जरा नवीन आहे ब्लॉग बनवायला, त्यामुळे थोडंसं शब्दांमध्ये मिस्टेक होती, सांभाळून घ्या थोडंसं. आज न उद्या आपण पण शिकू, आपण पण चांगले ब्लॉग बनवू. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, शुभरात्री.